आणि खरं तर हा संघ जर पाहिला तर नेहमी चांगली कामगिरी करत असतो, परंतु क्वालिफायच्या मॅच मध्ये या संघाला कुठेतरी पराभवाचे धक्के बसलेत आणि आज जर पाहिलं तर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील या स्पर्धेमध्ये. चला बी फास्ट, पंचांना विनंती करतोय आपण देखील सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल वेतोस्कर सरांना तुम्ही पाहता आणि एका बाजूला जर पाहिलं तर मॉन्टी घोडेकर सर पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. आपली जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका, कारण सातत्यानं सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्या सूचनांचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कारण भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळताय आणि त्यामुळे तुम्हाला नियमाचं पालन करावं लागेल. पंच अधिकृत इशारा करतील, सामन्याला होती सुरुवात. पंच मला अधिकृत इशारा करतील, सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू अगदी जर पाहिला तर 1:39 मिनिटाने टाकला जातोय. सलामीची जोडी मैदानावरती, बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अवधूत हा गोलंदाज, पहिलाच बॉल, चांगला ड्राईव्ह कव्हर पॉइंटला. वा काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. पप्पू होते आणि पप्पूने स्वतःला झोकलं होतं, छातीचा कोट केला होता. कमालीची फिल्डिंग पप्पूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता फलंदाज उदयने आणि तिथे जर पाहिलं तर धाव आलेली नाही. यावेळेस पाहिलं तर चेंडूला चॉप केलाय, पॉइंटला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल मिळते. उदय पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आगरी कोळी संस्था या संघामधून तो खेळतोय. खरं तर जितू पॅकर्स नवघर या संघामधून खेळताना उदय पाटील आपण अनेकदा पाहिला आणि आज जर पाहिलं तर 40+ खुल्या गटामध्ये उदय पाटील खेळतोय. पहिला चेंडू 1:39 मिनिटांनी टाकला गेलाय. यावेळेस पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळतोय की काय, परंतु यष्टिरक्षकाने तिथे मिस्टेक केली आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या जवळ. चेंडू स्टॉप झालाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा पल्लून काढल्या जातील. बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. चांगला चेंडू होता. खरं तर यष्टिरक्षकाने त्या ठिकाणी चुकी केली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 3 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी अवधूत करतो या मॅच मध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर उदय पाटील आणि त्याच्या सोबतीनं प्रफुल्ल याला तुम्ही पाहता. अर्थातच एक चांगल्या धाटणीचा तो देखील फलंदाज आहे. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले होते, फिल्डर नाही आहेत, वॅकेंट एरिया, बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय, लॉंग ऑफचा फिल्डर येतोय, चेंडूला स्टॉप करतोय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर प्रफुल्लला 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. प्रफुल्ल हा खेळाडू तुम्ही पाहताय, मॅन फ्रॉम राई गावाचा सितारा तुम्हाला पाहायला मिळतोय. कित्येक वर्षे झाले अगदी जर पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरती त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. असा खेळाडू प्रफुल्ल स्ट्रायकिंग एंड वरती. आणि यावेळेस प्रफुल्लच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईड ऑफ लॉंग ऑन ला, फिल्डर नाहीये, वॅकेंट एरिया, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रफुल्लच्या बॅट मधून येतोय चौकार या मॅच मध्ये. गोलीबाराची शान आई तुझं देऊला, काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. अवधूत पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील मिड ऑफच्या डोक्यावरून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, फक्त सिंगलच मिळते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. खरं तर पीके सन्स डोंबिवली या संघाच्या माध्यमातून, परंतु प्रफुल्लचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त बॅटिंग करतोय, त्याच्या बॅट मधून एक चौकार देखील आलाय आणि सिंगल देखील तो घेतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना आगरी कोळी संस्था अर्थातच भाईंदरचा संघ तुम्ही पाहताय आणि त्या संघाने पहिल्या षटकामध्ये 10 धावा केल्यात. उदय पाटील, मी मागाशी देखील उल्लेख केला, जितू पॅकर्स नवघर या संघावरून तो खेळत असतो आणि रेग्युलर क्रिकेट खेळत असताना या खेळाडूनं भरपूर मोठं नाव केलंय आणि सध्याच्या घडीला रेग्युलर क्रिकेट देखील तो खेळतोय. त्याच्या नावावरती अनेक साऱ्या बाईक आपल्याला पाहायला मिळतात आणि एक 4 व्हीलर कार देखील या खेळाडूने जिंकली. तो फलंदाज उदय पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीनं प्रफुल्ल एक चांगल्या धाटणीचा फलंदाज आहे. राई संघासाठी खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट राहिलाय. राई संघासाठी त्याचा खेळ जर पाहिला तर खूप चांगला राहिला. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच प्रफुल्ल याला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंड वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती बॉबी सॅक्सी आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाज आहे. राऊंड विकेट
खोला टाकला होता परंतु समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु काय फिल्डिंग पाहायला मिळते. वा जबरदस्त फिल्डिंग. चेंडू अगदी पायाने अडवला किशोरनं. मी तर म्हणेन एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 2 धावा या फिल्डरने सेव्ह केल्या असंच म्हणावं लागेल. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धाव फलकावरती. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉबी सॅक्सी बॉल इन ट्रॅक वरती या मॅच मध्ये. हो कमी गतीने चेंडू टाकलाय. पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय प्रफुल्लचा आणि इथे प्रफुल्लला माघारी परतावं लागेल. महत्वाची विकेट. फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते बॉबी सेक्सीच्या माध्यमातून. खरं तर कमी गतीने हा चेंडू टाकला होता. हाफ ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज प्रफुल्लने केला. प्रफुल्लचा फटका फसला आणि ते पहिला धक्का या मॅच मध्ये आगरी कोळी संस्था या संघाला बसला. खरं तर या मॅच मध्ये जर पाहिलं तर सलामीची जोडी आपल्याला चांगली पाहायला मिळाली होती. दोन्ही संघ जर पाहिलं तर चांगले आहेत आणि जर पाहिलं तर फलंदाजी चांगली आहे आगरी कोळी संस्था या संघाकडे. आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहिल्या परंतु या षटकामध्ये फलंदाज बाद झाला प्रफुल्ल. नवीन फलंदाज मैदानावरती निलेश दाखल होतोय. मॅन थ्रो मिळतोय आणि पहिलाच फटका जर पाहिला तर फलंदाज निलेशचा फसला होता. तिथे सिंगल मिळते निलेशला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. विकेट करण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू डॉट पाहायला मिळतोय. उदय पाटील सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं कठीण काम आहे परंतु सोपं करून दाखवतोय बॉबी सेक्सी. काय गोलंदाजी करतो या षटकामध्ये. इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय. खरं तर चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता तो ठेवतोय आणि अगदी तसंच काही कार्य त्याच्या माध्यमातून. आणखीन एक चेंडू डॉट. वा काय गोलंदाजी करतायत बॉबी सेक्सी. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं भरपूर जास्त वलण प्राप्त केलाय आणि इथे जर पाहिलं ना तर फुटवर्कचा वापर होत नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट या मॅच मध्ये आला. बॉबी सेक्सीचं कौतुक करावं लागेल. लाजवाब गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कमी गतीने चेंडू टाकलाय. बॅकफुटला गेले. चेंडूला पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. ताकद आहे, नजाकत आहे. चेंडूला सरळ पाठवलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय षटकार उदय पाटीलच्या बॅट मधून. थोडासा हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला गेले आणि तिथून पुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला. हा पण पूल केला होता. हा पण जॅक करत असताना सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. उदय पाटीलच्या बॅट मधून अगदी त्याच्या नावाला शोभणारा षटकार आला. मोठे फटके खेळण्यासाठी उदय पाटील जाणला जातो. सुरुवातीला तो शांत राहिला परंतु उदय पाटीलला खूप जास्त वेळ शांत तुम्ही ठेवू शकत नाही कारण त्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके येत असतात आणि तसाच काही फटका मागील षटकामध्ये बॉबीच्या विरोधात पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती अवधूत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक अवधूतनं खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला या मॅच मध्ये. खोला टाकला होता. यावेळेस पाहिलं तर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडूला फक्त टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अगदी वेगाने फिल्डर आले त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते. निलेश सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना निलेशने केलाय. त्याच्या बॅटमधून 2 धावा. अगदी कलात्मक क्रिकेटचा आविष्कार मैदानावरती तो सादर करतोय. त्याच्याकडे देखील प्रचंड आक्रमकता आहे परंतु सध्याच्या घडीला उदय पाटील आक्रमक झालेत आणि स्ट्रायकिंग एंडवरती त्यांनाच आणण्याचं कार्य या ठिकाणी निलेशने केलंय. इथे फक्त सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 20-20 या आकड्यावरती. हो फुलटा चेंडू होता परंतु टायमिंग करू शकलेला नाही या चेंडूवरती. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. लॉंग ऑफला
फिल्डर होते त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळते. खरं तर फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले असते, परंतु टायमिंग करू शकले नव्हते, एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं आणि अगदी बॅट ड्रिल करून दाखवतात उदय पाटील की त्यांना हा चेंडूवरती मोठा फटका खेळायचाच होता. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि अगदी लॉंग ऑनवरून फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी आणि फक्त सिंगलच मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21, 22 धावा, 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. त्या मॅच मध्ये सिंगल डबल सातत्याने घेत आहेत. जेव्हा मोठे फटके येत नाही ना तेव्हा सिंगल डबल्स घ्या आणि धावफलक हलतं ठेवा. अगदी तसंच काही कार्य या मॅच मध्ये आगरी कोळी संस्था संघ करतोय आणि चांगली धावसंख्या पाहायला मिळते असंच म्हणावं लागेल. हो, उदयसाठी पुन्हा एकदा फुलटॉस होता. इथे देखील उदयनं मोठा फटका मिस केलाय असंच म्हणावं लागेल. लोअर फुलटॉस चेंडू टाकले जातात आणि लोअर फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट करणं व्हेरी डिफिकल्ट आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. अवधूत जबरदस्त गोलंदाजी करतायत, वेगाचा वापर करतायत. अगदी जर पाहिलं तर फुलर लाईनचे चेंडू टाकले जात आहेत त्यांच्या माध्यमातून. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, या चेंडूला लीव केला आणि आणखीन एक चेंडू डॉट आलाय. निलेशनं सुरुवातीला जर पाहिलं तर संत गतीने बॅटिंग केलेली आहे, सिंगल तो घेतोय, परंतु इथून त्याला आक्रमक व्हावं लागेल. 5 षटकांचा सामना ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेत फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. चेंडू लढवण्याचा प्रयत्न, सेकंडचा कॉल त्या ठिकाणी केला होता, परंतु माघारी पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज आलेत. फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. पिकेसन्स डोंबिवली या संघाचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीची 3 षटकं या संघाने 10 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेली आहेत. वाह, जबरदस्त. पिकेसन्स डोंबिवलीसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण सुरुवातीची 3 षटकं 10 मिनिटांमध्ये या संघाने कंप्लीट केलेले आहे. परंतु येणारे 2 षटकं जे आहेत ना ते देखील आपल्याला कमी वेळेमध्ये कंप्लीट करायची आहेत. बॉबी सॅक्सी जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आणि फिल्डिंगची व्यूहरचना देखील तो करतोय या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कोमल संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 तो हाताळतोय या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती. धावा कुठेतरी कमी पाहायला मिळतात, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल. उदय पाटीलच्या बॅटमधून जरूर षटकार आलाय, परंतु षटकारानंतर तो देखील शांत राहिलाय आणि इथून जर पाहिलं तर त्याला मोठे फटके खेळावे लागतील. खूप मोठी स्पर्धा खेळतात, त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि आयुष्यात एकदा स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणारे ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. इथे फुलटॉस चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला जर पाहिलं तर फिल्डर होते आणि त्या ठिकाणी फिल्डरने मिस्टेक केली. बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे निलेशच्या बॅटमधून येतोय चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय निलेशनं. सुरुवात मधून येतोय. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग निलेश करतात. सुरुवातीला शांत राहिले, परंतु इथे आक्रमक झाले. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. निलेशच्या बॅटमधून या मॅच मध्ये कोमलच्या विरोधात आक्रमण केलंय आणि कोमलला इथून कमबॅक करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट कोमल आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, खिचून मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी फ्रंटफुटला आले होते आणि तिथून जर पाहिलं तर चेंडू त्यांच्यापासून दूर होता आणि चेंडू आलाय डॉट. अशाच प्रकारे गोलंदाजी कोमलला करावं लागेल. संघाचा कॅप्टन आहे आणि खऱ्या अर्थानं ते चांगली गोलंदाजी करत असतात, परंतु इथे जर पाहिलं ना तर त्यांच्या माध्यमातून धावा खर्च होत आहेत. यावेळेस पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहता. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कोमलच्या विरोधात धावा आलेत आतापर्यंत 9 धावा. 4 चेंडू मध्ये त्याने खर्च केल्यात, परंतु इथून जर पाहिलं तर त्याला विकेट घ्यावी लागेल. चांगली भागीदारी पाहायला मिळते उदय पाटील आणि निलेश या 2 फलंदाजांमध्ये. ओव्हर द विकेट कोमल पुन्हा एकदा. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ज्या उंचीसाठी उदय पाटील खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. इथे चेंडू आलाय डॉट. मागील 2 चेंडूवरती कमबॅक केल्या.
लेंथ चांगली होती, चांगल्या लेंथ वरती ते गोलंदाजी करतायत आणि इथून जर पाहिलं तर फुटवर्कचा वापर होत नाही, या पायच चालले नव्हते मागील चेंडूवरती आणि चेंडू डॉट आला. चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता. एकविरा स्पोर्ट्स नायगाव आयोजित एकविरा चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. नव्या रंगात नव्या ढंगात या क्रीडा स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहता. यावेळेस मोठा फटका, टायमिंग चांगली आहे, ताकद चांगली आहे आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार षटकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट येतोय षटकार उदय पाटीलच्या बॅट मधून. या मॅच मध्ये दुसरा षटकार आला. चांगली बॅटिंग तो करतोय आणि खरं तर संघाला त्याने सावरलंय असंच म्हणावं लागेल, कारण सुरुवातीला धावा आलेल्या नाही आहेत. प्रफुल्ल बाद झाला, प्रफुल्ल बाद झाल्यानंतर निलेश मैदानावरती आलाय, त्याच्या बॅटमधून 2 चौकार. परंतु उदय पाटीलच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅच मध्ये भरपूर सांगून जातो. अग्री कोळी संस्था एक आक्रमक संघ आहे आणि त्यांची आक्रमकता मैदानावरती दाखवतोय. संघाची धावसंख्या 49 धावा, 39 धावा, माफ करा 39 धावा धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये कोमलनं जर पाहिलं तर 15 धावा खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 39 धावा धावफलकावरती. खूप चांगलं गुणलेखन आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 5 व बॉलिंग ट्रॅक वरती संदेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला निलेशला तुम्ही पाहताय. या मॅच मध्ये 39 धावा धावफलकावरती. पहिल्या विकेट साठी जर पाहिलं तर भागीदारी पाहायला मिळाली, परंतु इथे देखील भागीदारी पाहायला मिळते. लोअर फुलचा चेंडू होता, लॉंग ऑनला खेळले फिल्डर आहे तिथे, मिस्टेक होणार नाही. यावेळेस पाहिलं तर निलेशला परतावा लागेल. महत्वाची विकेट. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद. चला दोन्ही संघाचे कॅप्टन कनक 11 भांडूप आणि मड 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी, कारण यानंतर आपला सामना असणार आहे. कनक 11 भांडूप आणि मड 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी लवकर रिपोर्टिंग करा. यावेळेस पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली संदेशनं. फलंदाज निलेशला बाद केलं. निलेशनं देखील चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं आपल्या संघासाठी. त्याच्या बॅटमधून देखील तब्बल 12 धावा पाहायला मिळाल्या. चांगली त्यांनी बॅटिंग केली. खरं तर उदय पाटीलला तो चांगली साथ देत होता मैदानावरती, परंतु स्लॉगवरचं षटक होतं आणि या षटकामध्ये मोठे फटक्यांची गरज आहे आणि तसाच काही मोठा फटका खेळत असताना निलेश बाद झाला. प्रशांत मैदानावरती दाखल झाला. यावेळेस फ्लॅट दिली होती, बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात, प्रयत्न चांगले करतायत, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. प्रशांतला तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरी देखील धाव इथे कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रशांत आणि उदय पाटील या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहता. या मॅच मध्ये 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 42 धावा धावफलकावरती. गोलंदाज संदेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पीके सन्स डोंबिवली एक चांगल्या दाटणीचा संघ आहे. ठाणे विभागातून हा संघ दाखल झाला. यावेळेस पाहिलं तर चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. सिक्सर. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुलचा फटका पाहायला मिळाला उदय पाटीलच्या बॅटमधून या मॅच मध्ये. आतापर्यंत 3 षटकार त्याने खेचले. तिथे जर पाहिलं तर कमी गतीने हा चेंडू टाकलाय. स्वतःवरती निराश आहे उदय, कारण याही चेंडूवरती मोठा फटका ते खेळू शकला असता, परंतु कमी गतीने टाकलेला चेंडू आणि लवकर त्याला लाईन पिक करता आली नव्हती आणि त्यामुळे इथे चेंडू आलाय डॉट. संदेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती उदयच्या विरोधात.
इथे फ्लाईट दिली होती, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले होते, पुलचा स्ट्रोक खेळायचा होता परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये, फक्त सिंगल मिळते आणि सिंगल वरतीच समाधान राहावं लागेल फलंदाजाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 49 या आकड्यावरती. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 49 धावा, एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे, सिंगल मिळते, सेकंडचा कॉल केलाय, उदय निघाले दुसरी धाव घेण्यासाठी आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल का? हो, 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 51 या आकड्यावरती आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पीके सन्स डोंबिवली या संघाच्या विरोधात आगरी कोळी संस्था भाईंदर या संघाने ठेवलेला आहे. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये उदय पाटीलने केली. खरं तर 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले, सलामीला तो आला होता, त्याला चांगली साथ निलेशनं दिली. निलेशनं देखील 12 धावांचं योगदान दिलं. सुरुवातीला प्रफुल्लच्या बॅटमधून देखील आपण धावा येताना पाहिल्या होत्या आणि तो मात्र लवकर बाद झाला आणि तब्बल 51 धावांवरती आगरी कोळी संस्था हा संघ थांबला आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन कनक 11 भांडूप आणि मड 11 कनक 11 भांडूप संघाचा कॅप्टन आलेला आहे. मड 11 संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा आपण टॉस करतोय. जास्तीचा वेळ मित्रांनो खर्च करू नका, परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर पीके सन्स डोंबिवली या संघाचं कौतुक करावं लागेल. 5 षटकं केवळ 20 मिनिटांमध्ये टाकलेत. वा, जबरदस्त खेळ पाहायला मिळाला पीके सन्स डोंबिवली आणि त्यासाठी त्यांचं आपण कौतुक करूया. चला, आपण टॉस करतोय कनक 11 भांडूप आणि मड 11 या 2 संघामध्ये. आदरणीय सन्माननीय जयेश भाईंदरकर दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील 4था सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कनक 11 भांडूप आणि एका बाजूला जर पाहिलं तर मड 11 या 2 संघामध्ये आपण सामने खेळवतोय. तुम्ही पाहताय एकविरा स्पोर्ट्स नायगाव आयोजित एकविरा चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर खुल्या गटातील 40+ चे सामने आपण या मैदानावरती पाहतोय. तर नक्कीच आपण दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करतोय. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स, एका बाजूला जीवदानी आणि या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय. जीवदानी स्पोर्ट असा कॉल आहे आणि आलेला आहे एकविरा स्पोर्ट्स, म्हणजे तिथे टॉस जिंकलेला आहे. मड 11 या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय. फिल्डिंग स्वीकारलेली आहे मड 11 संघाने. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. धन्यवाद. चला, लगेच फिल्डिंग सेटअप करायचे. आगरी कोळी संस्था संघ आपण लगेच फिल्डिंग सेटअप करा. आगरी कोळी संस्था भाईंदर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावा धावफलकावरती जोडल्या या संघाने आणि 52 धावांचं टार्गेट पीके सन्स डोंबिवली या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. पीके सन्स डोंबिवली जर पाहिलं तर ठाणे परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ठाणे शहर जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या विकासातील जर पाहिलं तर महत्त्वाचा टप्पा आहे.
आणि त्या ठाणे परिसरातून आपण डोंबिवली संघाला पाहतोय आणि भाईंदर संघ देखील ठाणेच परिसरातून बिलॉंग करतोय. आणि खरं तर सगळ्यात मोठी महानगरपालिका अगदी जर पाहिलं तर सगळ्यात जास्त महानगरपालिका जर पाहिलं तर ठाणे या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा ठाणे जिल्ह्याला देखील आहे. आणि तिकडचं जर पाहिलं तर आधुनिकतेची झळक आणि नैसर्गिक सौंदर्याने ठाणे शहर आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिकडचे जर पाहिलं तर संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेमध्ये. एका बाजूला भाईंदर संघ आणि एका बाजूला डोंबिवली संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 52 धावांचं टार्गेट सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला बंटी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं बॉबी हा फलंदाज तुम्ही पाहताय. खरं तर 2 बॉबी या संघामध्ये खेळतात. एक जर पाहिलं तर बॉबी सॅक्सी या नावाने आणि एक बॉबी फक्त या नावाने फलंदाज खेळतो या मॅच मध्ये. चला लगेच फिल्डिंग सेटअप करा. आगरी कोळी संस्था संघ सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. ज्या पद्धतीने पेकेसेस डोंबिवली या संघाने वेळेचं नियोजन केलं अगदी तसंच नियोजन तुम्हाला देखील करायचं आहे. कारण आपण 5 षटकांचे सामने खेळवतोय आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आज अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या शेड्यूलनुसार आपण खूप मागे आहोत. त्यामुळे वेळ जास्त तुम्ही खर्च करू नका. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिला संतोष हा गोलंदाज. पहिलाच बॉल. यावेळेस बंटीच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळतो परंतु फिल्डर आहे तिथे भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी येतोय षटकार बंटीच्या बॅट मधून. थँक्यू. चांगला शो पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळले होते. स्ट्रेट हिट ग्रेट हिट आलाय षटकार बंटीच्या बॅट मधून या मॅच मध्ये. संतोष पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मिड ऑनला फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली आहे. धावबाची संधी होती परंतु फलंदाज पुन्हा एकदा माघारी परतलेत. इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 52 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे सुरुवातीपासून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न बंटीने दाखवलाय या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आणि इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला होता परंतु फिल्डिंग चांगली राहिली. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. फुलटा चेंडू होता. गॅप मध्ये केलेत. कव्हरला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळते. वाह जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथे फक्त सिंगलच पाहायला मिळते. आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट संतोष. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललं आणि एका धावेवरती परावर्तित केलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. वेगवान गोलंदाजी केली जाते संतोषच्या माध्यमातून. खरं तर एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. लेजंड क्रिकेटपटू आहे आणि खरे तर तो दमकम दाखवतो या मॅच मध्ये. वेगाचा वापर करतोय परंतु त्याच्या विरोधात बंटीने देखील षटकार ठोकला या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष. ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे बंटीच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. संतोष पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर शरीरापासून दूर खेळले होते. चांगला चेंडू पाहायला मिळतो. पाय चालले नव्हते. फुटवर्कचा वापर केला नव्हता आणि त्यामुळे आलाय चेंडू डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 52 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा पीकेसच डोंबिवली या संघाने जोडलेल्या आहेत ते 14 धावा. म्हणजेच काय चांगली सुरुवात या संघाची पाहायला मिळते. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि पहिल्या षटकासाठी बरोबर जर पाहिलं तर 4 मिनिटे खर्च केलेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संतोषच्या माध्यमातून. जरूर त्यांनी 14 धावा खर्च केल्या परंतु वेळ जास्त त्यांनी खर्च केलेला नाही या षटकासाठी. चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर एकविरा स्पोर्ट्स नायगाव आयोजित एकविरा चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेमुळे जर पाहिलं तर या परिसरातील क्रीडा स्पर्धेला जर पाहिलं तर जर कक्षा रुंदावणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
कारण भरपूर साऱ्या स्पर्धा या मैदानावरती होत असतात, परंतु एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचं देखील आयोजन आपल्याला खूप चांगलं पाहायला मिळतं. मागील महिन्यामध्ये जर पाहिलं तर दीपेश दिंडेकर यांची देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली होती, नायगाव कोलीवाडा चषक, आणि ती देखील स्पर्धा खूप चांगली होती, लाख मोलाची. आणि ही देखील लाख मोलाची क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाच्या माध्यमातून. अर्थातच एकविरा चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती दीपक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय एका बाजूला बॉबीनं देखील एकच धाव या मॅच मध्ये बनवली आहे. आणि बंटीच्या बॅटमधून धावा आलेत तेव्हा तो जर पाहिलं तर तब्बल 13 धावांवरती खेळतो या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट दीपक. यावेळेस पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले, पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेत, फिल्डर होते परंतु चेंडूची फेकी खराब राहिली. त्या ठिकाणी उदय थोडीशी निराश आहेत, कारण ज्या पद्धतीने चेंडूची फेकी यायला हवी ती ना तशी आलेली नाही आहेत. आणि इथे 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर चांगली सुरुवात पीकेएस डोंबिवली या संघाने केलेली आहे असंच म्हणावं लागेल, कारण 52 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती जोडल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. फिल्डर येतात लॉंग ऑन वरून, भरपूर मोठा चेस होता परंतु एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 17 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. क्रिकेटमध्ये अनेक वेळेला असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचा, लढत राहायचं. क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत लढायचं, संघर्ष करायचं या क्रिकेटच्या पटलावरती. आणि तोच संघर्ष मैदानावरती सुरू आहे. यावेळेस देखील चेंडूला हॅबर्ड केला, लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर आहे. तिथे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील. प्रशांत आले होते आणि खूप चांगली फिल्डिंग प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या आकड्यावरती. प्रफुल्ल होते लॉंग ऑनला आणि प्रफुल्लनी चांगली फिल्डिंग केली. 19 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दीपकच्या या षटकामध्ये जर पाहिले तर मोठे फटके येत नाहीये, सिंगल डबल्स घेत आहेत, कारण तो चांगली गोलंदाजी करतोय आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याची पाहायला मिळते या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज दीपक पुन्हा एकदा. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन दाखवत आहेत त्या ठिकाणी फलंदाज. आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अलीकडच्या कालामध्ये पॅडल स्वीप, स्कूपचे फटके, तदनंतर स्लॉग हिट, स्लॉग स्वीप अशा प्रकारचे फटके सातत्याने खेळले जातात आणि अगदी तसाच काही प्रयत्न फलंदाजाने केला होता. 2 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दीपकच्या या षटकामध्ये कमी धावा येत आहेत. हा चेंडू जर पाहिला तर खोलात टाकला होता, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, स्वतःवरती निराश आहे बंटी. खरं तर बंटीच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु वेगवान चेंडू होता, अगदी खोलात टाकला होता, पिन पॉइंट यॉर्कर होता आणि तिथून मोठा फटका खेळणं व्हेरी डिफिकल्ट. आणि चेंडू आलाय डॉट. फ्लाइट दिलेली आहे. लेग ब्रेक होता, थोडासा कटर पाहायला मिळाला. काय गोलंदाजी मागील 2 चेंडूवरती दीपकने केलेली आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. कमबॅक करणारा षटक राहिलाय आगरी कोळी संस्था भाईंदर या संघासाठी, कारण या षटकामध्ये भरपूर कमी धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 7 धावा दीपकने खर्च केल्यात. म्हणजेच काय कमबॅक करणारं षटक त्याचं राहिलं. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. गो माझे आई, माझे आई, ग माझे आई एक विराई. ओली बड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. ओली बड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. थँक्यू. खूप चांगलं संगीत आपण डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकतोय. खरं तर एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाचं गुणगान गाणारं संगीत खरं तर तब्बल 43 वर्ष
या संघाला झालेले आहेत आणि खूप चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि 26वा पर्व आहे या क्रीडा स्पर्धेचं, म्हणजेच जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचं आणि त्याच संघाचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकलं आणि त्या संगीतामध्ये भरपूर असं जर पाहिलं तर विश्लेषण आपण ऐकतोय. खरं तर त्याच्यामध्ये प्रत्येक फलंदाजाचा प्रत्येक गोलंदाजाचा उल्लेख केलेला आहे. खूप चांगलं संगीत सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतं या क्रीडा स्पर्धेमध्ये. चला, सुरुवातीच्या 2 षटकांसाठी बरोबर 11 मिनिटे आगरी कोळी संस्था या संघाने घेतलेली आहे, त्यामुळे हा षटक जर पाहिलं तर तुम्हाला लवकर कंप्लीट करायचे आहेत. येणाऱ्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायची आहेत. आगरी कोळी संस्था संघ भाईंदर. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस पाहिलं तर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉबीने केलाय. बॉबीचा हा फटका फसलाय, परंतु मागील 3 चेंडूवरती आगरी कोळी संस्था भाईंदर या संघाने कमबॅक केलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना शांतच ठेवलाय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट भावेश पुन्हा एकदा. हो, यावेळेस आफ्राकर बॅकफुटला गेले, चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज बॉबीच्या बॅट मधून येतोय धमाका, धमाकेदार गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु फिल्डर आहे स्क्वेअर लेगला, मिस्टेक करतायत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार बॉबीच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बॉबीच्या बॅट मधून सातत्याने षटकार येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. भावेशच्या विरोधात धावा येत आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, परंतु काऊ कॉर्नर फेसला फिल्डर आहे आणि काय एफर्ट्स लावलाय, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार येतोय बॉबीच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बॉबीनं सर्वांची मने जिंकले. सुरुवातीला जर पाहिलं तर भरपूर शांत राहिला होता बॉबी, परंतु तदनंतर त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा येत आहेत. अगदी तो बरसला या मॅच मध्ये. अगदी असं म्हटलं जातं ना, पाऊस पडल्यानंतर आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं, आकाशामध्ये सप्तरंगाचं इंद्रधनुष्य दिसतं, आकाशामध्ये विहंगम दृश्य दिसतं आणि डोळ्यांना ते सुकावतं. बॉबीच्या फलंदाजीने देखील या उभ्या मैदानाला इंद्रधनुष्य दाखवलंय. काय बॅटिंग केली, कमाल दाखवली. तब्बल मागील षटकामध्ये तब्बल 28 धावा 22च्या विरोधात पाहायला मिळाल्या.
फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी पीके सन्स डोंबिवली या टीमला 52 धावांचं टार्गेट होतं, परंतु भावेशनं मागील षटकामध्ये 28 धावा खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर दीपकच्या विरोधात हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु स्क्वेअर लेग रिझन मध्ये वॅकंट एरिया आहे, फिल्डर त्या ठिकाणी नाही. 2 धावा मिळाल्या, तिसरीचा इथे प्रयत्न केला जाईल का, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि सामना इथे जिंकलाय पीके सन्स डोंबिवली या संघाने. अभिनंदन 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 पीके सन्स डोंबिवली. हार्ड लक, टप लक आगरी कोळी संस्था भाईंदर, हार्ड लक प्रफुल, हार्ड लक उदय पाटील, हार्ड लक निलेश. आपण देखील खूप चांगला खेळ केला, बॅटिंग चांगली केली, परंतु गोलंदाजीमध्ये फारशी दमखम आगरी कोळी संस्था भाईंदर या संघाला दाखवता आलेली नाही आहे. त्यामुळे हा संघ इथे पराभूत होतोय आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. त्यामुळे जर पाहिलं तर अगदी सामना सोपा करून ठेवला. बॉबी ठरले त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो. इंडिव्हिज्युअली जर पाहिलं तर 32 धावा त्यांच्या बॅट मधून आणि मॅन ऑफ द मॅच हिरो ठरले त्या मॅच मध्ये. बॉबी या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. चला लगेच फिल्डिंग सेटअप करायची, आपल्याला सामना पाहायला मिळतो. यानंतर कनक 11